अवतारात आहोत. पण वेलकम टू आवर व्लॉग गाईज. वेलकम टू व्लॉगिंग विथ प्रणव. आणि वेलकम गाईज, वेलकम. SC स्पोर्ट अकॅडमीची ॲडव्हर्टाईज. एनिवेज, आम्ही आलो आहे मामाकडे आणि असं मला सरप्राईज मिळालं आहे. सो म्हटलं तुम्हाला दाखवूया काय आहे ते सरप्राईज. काय असेल? काय वाटतंय प्रणव तुला? मला तर माहिती आहे. तर आम्ही मामाकडे आलो आहे. मामाचं घर मोठं आहे आणि एवढा गोंगाट असतो, गडबड असते, घरात खूप माणसं आहेत. तरीसुद्धा मामाकडे एक पाहुणा आला आहे, खास पाहुणा आला आहे. हा बघा तो पाहुणा. हा नाही, हा घरचा पाहुणा. अजून एक पाहुणा आला आहे, तो म्हणजे वे. टन 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 टन. दिसला. आणि फक्त एकटा नाही आलाय. ही बघा, ही पण एक पाहुणी आहे. फक्त एकटा नाही आलाय, सोबत 3 अंडी घेऊन आलाय. म्हणजे ही आहे बुलबुल. आणि खूपच हे सरप्रायझिंग आहे, कारण एवढं गजबजलेलं घर आहे आपलं. आणि ह्या घरात सुद्धा त्याने बरोबर एक कॉर्नर पकडला आहे. आणि आता पण माझा आवाज केवढा आहे बघताय तुम्ही. तरी सुद्धा ती शांत बसली आहे. तिला काहीच नाही प्रॉब्लेम आहे. तिने घरटं बांधलंय आणि ती अंड्यानं ऊब देते. म्हणजे ॲक्च्युली हे आम्हाला सांगितलं पार्थने. पहिलंच दाखवलं की या मी दाखवतो काहीतरी. सो काम मी दाखवते तुम्हाला. ही बघा बुलबुल. आता मी किती जवळ कॅमेरा नेलाय तिच्या. बरं, ह्याच्यात 3 अंडी आहेत आणि त्या 3 अंड्यांचा सुद्धा आम्ही फोटो काढलाय. सो तो फोटो आम्ही दाखवू स्क्रीनवर. मी दाखवेन, कारण एडिट तर शेवटी प्रणवच करणार आहे. असा सर्दी वगैरे झाल्यामुळे माझा आवाज बरोबर नाही आहे. पण व्हिडिओ म्हटलं मीच सुरू करते. पार्थ, काय सांगशील तू ह्या बुलबुलबद्दल? ती आधी खूप दिवस 4-5 दिवस येऊन एकसारखी घरटं बांधायची, बघायची कोण आजूबाजूला आहे का. पण कोण त्याचं गपचूप यायची, बांधायची, परत जायची. अशी मी एकदा तिला बघितलेलं. अच्छा. आणि मग असं फर्स्ट टाइमच बांधलं की ह्याच्या आधी कधी बांधलेलं नाही? ह्याच्या आधी पण बांधलेलं. हो का? घरातच. ओके. सो बघितलं, हा एक पाहुणा. मांजरा आहेत, तिची पण 3 पिल्ले आहेत कोइन्सिडेंटली. सगळं 3 आहे गाईज. आणि ह्याची पण 3 अंडी आहेत. सो आता आम्ही जोपर्यंत आहोत मामाकडे तोपर्यंत तर का त्या अंड्यांमधून छोटी पिल्लं आली तर तो सुद्धा क्लिप आम्ही हा व्हिडिओ जॉईन करू. अदरवाईज पुढे व्हिडिओ करू तर त्यात तुम्हाला दाखवू नक्कीच. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वेगळं दिसतंय का? दिसतंय. बघा, प्रणवने आमच्या कान टचलेत. कसे वाटतात पार्थ? मस्त ना. आता आम्ही मिठगावला तर बघू. आज समजा फिरायला गेलो तर त्याचा व्हिडिओ करूच आणि तो सुद्धा पुढे जॉईन करू. आणि मिठगावचा मेन बाजार राहिलाय. मी आता सांगते. ही आयडिया माझी होती. एक व्हिडिओ हिने करू दे, म्हणजे ही मला माझ्या चुका सांगत असते. तू इथे असा करायला पाहिजे होता, इथे असं करायला पाहिजे होतं. तर आता मी चुका नाही, मी इम्प्रूव्हमेंट सांगते तुला की तू एवढं करू शकतो. तर आता मी हिला सांगितलंय की एक दिवस तू व्लॉग कर, बघूया ही काय काय मिस करते आणि काय काय फुटेजमध्ये येतंय, व्लॉगमध्ये काय येतंय ते तुम्ही सांगायचं आहे की हिने पहिल्यांदा कसं व्लॉगिंग केलं ते. तो व्हिडिओ पण लवकरच येईल. नक्कीच बघू. आता जाऊया आत. आणि हा असं काही खास म्हणजे स्पेशल व्लॉग नाही आहे हा आमचा. तुमच्यासोबत कन्व्हर्सेशनचा व्लॉग आहे. हा डेली व्लॉग, म्हणजे घरात काय चालतं, आमचा डेली लाईफ कसं आहे, मजा मस्तीचं हेच आहे आमचं. सो लेट्स गो. दुसरा पाहुणा. राहत नाही. ह्यांची मस्ती चालली आहे. पण पार्थ त्याला खूप छान प्रकारे घेतो, असं एकदम बेबीसारखं. आणि ते पार्थकडे राहतं बघा कसं. मनी
आता याचे सुद्धा 3 पिल्लं आहेत. ती 3 पिल्लं पण आम्ही दाखवतो. म्हणजे हा ना, 3 गाईज, 3 इज द लकी नंबर. बघा हे बघा हे बघा, माझ्या आता लाडे गोडे चालू आहेत. तर हे चालूच असतं त्याचं जेव्हा त्याला भूक लागते. ह्याचं नाव आहे मनी. सो मनीची मनी दाखवतो आम्ही आता 3. ती आहेत तरी का? लेट्स गो. मनीची 3 पिल्लं आम्ही खूप अथक प्रयत्नाने शोधली आणि ही 2 आहेत, अजून एक आहे इथे. एक घाबरट आहे आणि एक माणसाळलेलं आहे. ते कसं करतंय आणि मनीला आपण दाखवलंच आहे. लाजतंय ते बघ तिकडे आणि एक आहे. ये अजून एक या आहे. गाईज. तिसरा तर भलताच कलरचा आहे. या. तर आता ह्या मनींची गोष्ट सांगशील ना पार्थ आम्हाला? हे आणि ह्याची ती 2 पिल्लं कुठेतरी फिरायला गेलंय. अरे यार मला वाटलं आहे. सो ही मागची बाजू आहे आणि कामं चालू आहेत सगळी. हां हे बघा इथे तिसरं पिल्लू बसलं आहे वर. म्हणजे अरे, कुठची ते जागा जागा शोध. बघा. Zoom कर रे. या. दिसतंय तुम्हाला? हे बघा वाटतंय का हे छोटं पिल्लू? हा बघ, हे बघा काय ते. ओ माय गॉड. नाही ते आता आतल्या बाजूने गेलंय. सो ह्यांचा टाइमपास असाच होतो ह्या मांजरा. कसे आहात सगळे? मी तुमचं स्वागत करते आणि एका मजेशीर ब्लॉगमध्ये. ह्याच्यात आम्ही जास्त काही नाही, तुमच्याशी गप्पा मारतोय. तुम्ही कमेंट्समध्ये काही प्रश्न असाल तर विचारू. अय्या पर म्हणजे काही आम्ही घरात काय मजा मस्ती करतो तो दाखवतोय. आणि एक गोष्ट इथे ताई, इथे आणि हे आहे तिसरं पिल्लू. येस हे मिळालं. त्याचे डोळे. हे खूप आहे. म्हणजे कलर पण त्याचा वेगळा आहे. मस्ती असते. कुठे नेताय? आता जाऊया 30 फणस बघायला. ओ माय गॉड, 30 फणस. 30 फणस कुठचे रे? एवढं म्हणजे 3-4 झाडं आहेत की फणसाची? एका झाडावर 30 फणस. काय सांगतोस? 30 फणस. अच्छा, म्हणजे हा कापा फणस आहे का? कधी बघितलेलात का एका झाडावर 30 फणस? बघितला असेल तर कमेंटमध्ये सांगा. नाही बघितला असेल तर कसा वाटला ते पण सांगा. अजून एका अँगलने दाखवतो. हे बघा किती. ओ हे तर द्राक्ष लागल्यासारखे लागलेत घोसमध्ये. ते बघ वर. म्हणजे मला तर वाटतंय. आणि मनी आणि मनू पण आलाय. आणि आमच्या पाठीने सगळी तिघही आली आहेत पिल्लं. ती बघ आता 2 तिथे थांबली, एक हिच्या पाठीने. अच्छा, तुम्ही खाता फणस काढून? हा खातो. म्हणजे मग आम्हाला पण मिळणार. मस्त वारा सुद्धा सुटलाय. हो, म्हणजे वातावरण छान आहे. ऊन आहे पण ऊन लागत नाहीये. असं बसतं ना तसं होत नाहीये. सावली आहे. काय म्हणालास? कारण सगळीकडे सावली आहे. रंजिता आम्हाला म्हणजे व्लॉगमध्ये नाही आहे. कारण रंजिता तिचे एक्स्ट्रा क्लासेस आहेत 10th. सो ती नंतर आम्हाला जॉईन होईलच पुढे. तर आता बघूया नेक्स्ट काय काय करता येईल. आम्ही आता इथे या कॉर्नरला आलो आहे. तर बघू. मला खोकला झाल्यामुळे ना असं सगळं हे झालं आहे. मध्ये मध्ये तुम्हाला डिस्टर्ब होत असेल. सो सॉरी फॉर दॅट. सो हॅलो गाईज, आता मी तुम्हाला Hi. परत भेटतोय कारण आम्ही चाललो आहोत तळीवर. मस्त वारा सुटलाय आणि ऊनही गेलंय. तर आम्ही विचार केला की तळीवर जातो. इथे दाखव ना. ये देखो.
नजारे नीला नीला आसमान अड पेड पेड. हे संस्कृत असं असतं. सॉरी, माझं पण संस्कृतच होतं. हे फणस कसे छोटं छोटं गिड्डू गिड्डू आहेत फणस, म्हणजे एकदम छोटे छोटे फणस आहे. आणि हा आता लपून छपून चाललाय का तिकडे आहे मामा. मामा काय करतोय? पार्क सुद्धा आलेला आहे. गाईड आहे आमचा. चला. तुझा गाईड नाही बघा, तसं आम्हाला बघा माहिती ताई आहे. काय म्हणते गाईज. बघा हिला तळीवरचं काही माहित नाही. हिला मामाच्या गावी काय काय आहे ते माहित नाही. माहिती आहे. आणि ही मामाची तळी आहे. मस्त आहे. मामा काहीतरी काम करतोय इम्पॉर्टंट. मस्त वाटतं ना वेदर. सो मामा नमस्कार, हाय हॅलो, कसे आहात सगळे? वेलकम टू अनदर ब्लॉग. मी एक डायलॉग का म्हणतोय परत तर. अननस दिसला. अननस कुठे कुठे बघ. ह्याला दिसतच नाही आहे. कुठे? तळीवर आलोय आणि ओ तळी अशी मस्त दिसला. मस्त आहे. ए मस्त तिकडे बघ, मस्त कोणतरी म्हणजे? आहे तिथे तिथे. कोण आहे? पुढे चल की. इतका वारा आहे ना इथे, उन्हाचं वाटतच नाही काय. ह्या हौदात आम्ही मजा करायचो, मस्ती करायचो अजूनही करू शकतो. लहानपणी. त्याचं रिपेअरिंग सुरू आहे. हो, कामं चालू आहेत. आणि हे ज्युनियर नाडकर्णी. वी हॅव सीन वन मोर एपिक मोमेंट. बघा हा, म्हणजे हे ते आंघोळ करतायत पाण्यात. बघू शकतो. बघा बघा मस्ती बघा त्याची. तो तिथेच बसलाय. हे बघा. दिसले आता आम्ही चाललो आहोत फिरायला. ते पण आता तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो. तर आता थोडीशी घाई झाली आहे, थोडं लेट झालं आहे. तर आता लवकर निघतो, नंतर तुम्हाला सांगतो. सकाळी झालं आमचा ब्रेक. आता आम्ही संध्याकाळी. आणि ही बघा हॅलो, रंजिता आली आहे. मामा पण. मामा आम्हाला घेऊन आलाय फिरायला. मी पण आहे. आहे थोडाफार लायटिंगमुळे थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि इथे तुम्हाला दिसत आहे हे नाही दिसत नाही आहे, पण पवनचक्क्या आहेत. तर वारा भरपूर सुटला इकडे, हो की नाही? हो. आणि आता बघूया, गर्दी तर भरपूर दिसते. आलं आता बघ. चलो लेट्स गो. आल्याच आमचा स्टॉप असा खाण्याचा स्टॉप आहे. तर बघू. हॅलो, कुठे आलोय आपण? पेट पूजा फिर काम दूजा. हे बरोबर बोल. येस. सो बघूया काय खायचं आहे ते, मग भेटू. आणि हा काळोख झाल्यामुळे असा समुद्र दिसत नाही, पण बट स्टील यू कॅन सी हे सगळा फुल आहे. व्ह्यू आहे खरं, पण आम्हाला थोडंसं लेट झालं आहे म्हणून काळोख झाला आहे, त्यामुळे सी दिसत नाही. येस, व्ह्यू आहे, सी नाही. असू दे, इट्स ओके. आपण बघूया, आपल्याला दिसतोय ना सी डोळ्याने, तर ओके. गाईज
हे ह्यांचं वन ऑफ द हे गाड्या आता ह्यांचे हे ओव्हर साईज झाले आहेत थोडेसे त्या गाड्यांसाठी. सो अशी तिघं बसली आहेत बघा. ही आम्हाला दाखवण्यात स्वतःला दाखवायला विसरली. ही बघा बघा आणि पवन चक्की बघा दिसते तुम्हाला किती स्पीडने फिरते बघा. तिकडे पण आहे ते बघ म्हणजे बीच साईड तिकडची ती सुरूची झाडं त्यांनी कट केली आहेत म्हणून पण तो आता रूट करतायत तर ते दिसत आहे. ती बघा पाणी दिसत हे बघा दिसलं. तिकडे वॉच टॉवर आहे वाटतं तेव्हा लाईट येतोय मला. आणि तिकडे लाईट हाऊस आहे. हे आता लाइटिंग थोडं छान वाटतंय हो ना. थोडस तिला नाही येणार हे आपला फ्लॅश बट असं राहिलं तरी येणार. असं राहिलं तरी येतोय पण पवन चक्की काही येत नाहीये. बट तुम्हाला पवन चक्की बघायची असेल तर आम्ही आधी टाकलेला व्लॉग आहे तर डेडिकेटेड ह्या जागेचा व्लॉग आहे तो तुम्ही बघू तर नक्की बघा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब follow. करा अँड शेअर. येस. आणि काय राहिलं कमेंट करा. आणि लाईक करा. जाण्यास मनाई आहे. उद्यानात वाढदिवस साजरे करू नये. अच्छा उद्यानात नगरपंचायत परवा पावडर बघ कशी दिसते. हा ची पेटपूजा डन झाली आहे आणि आता आणखीन घेऊ शकतो तर आणि काही खाऊ शकतो तर त्याचा विचार करतोय काय घ्यायचं ते. जोर लगा के जातच नाही ती. मी बघू का बाबांकडे. नाही 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 हे धर. हा रुमाल पण टाक. किती जोर लावावा लागला. थँक्यू. मी किती हा हा पुढच्या वेळेचं प्लॅनिंग. तर इकडे येऊन मस्त आम्ही खाल्लं, पेट पूजा केली आणि अनफॉर्च्युनेटली 8 वाजले त्याच्यामुळे आम्हाला हे नाही मिळालं गार्डन फिरायला आणि तसं पण काळोखात कायच फिरलो असतो ना त्याच्यामुळे एक बरं झालं. तुम्ही आधीचा ब्लॉग चेकआउट करू शकता. येस म्हणजे इकडे यायचं असेल तर सकाळी 6 ते तुम्ही रात्री 8 वाजेपर्यंतच येऊ शकता. झूम करून दाखव. नेक्स्ट टाइम आम्ही लक्षात ठेवून येऊ. आणि ही बघा मी गोटी काढली आहे फायनली छोटीशी. ह्या गोटीसाठी गोटी सोडा हवा होता हे मेन आहे होय की नाही. आणि अजून हे पण तूच घे. ह्याच्यातली गोटी आहे. आणि करणार काय तू त्याने अरे जाम खेळणार. असं गोट्यांचं कलेक्शन पार्थ करतोय आमचा. सेटलमेंट चालली आहे. नको नको प्लीज. तर गोट्यांचं कलेक्शन आणि लेट्स गो. हे इथे एवढे खाण्याचे स्टॉल्स झाले आहेत ना की आलेले टुरिस्ट उपाशी जाणार आणि आजकाल सगळीकडे स्प्रिंग पोटॅटो झालाय. स्प्रिंग ते बघा पायाखाली आज नव्हता आणि सगळीकडे मिळतोय आता. 30 रुपीज. हे झालं ना की असं तरी आल्यासारखं वाटतं. कोणकेश्वरच्या काही तुला हवंय तर घेऊ शकतो. सो सॉरी मी मोठी आहे हे घ्यायला. असं ओळख झाला आहे. तुम्ही आता बघू तुम्हाला आमचे चेहरे दिसत नसणार पण तरी आवाजाने काम चालवावे प्लीज. पवन चक्की दिसते का. वा गाईज वा. डोकं बघा
ती बॅटरी पेटवते पण चक्की दाखवायला इतक्या बॅटरी नाही, लांबची. त्याला फ्लॅश बोलतात. सो आम्ही आता बघू. जसा माईक घेतला, जसा ट्रायपॉड घेतला, त्याचा आता आम्ही हे घेऊ, लाईट घेऊ. रिंग लाईट असते ना ती छोटी, इथे लावून बोलतात. म्हणजे कसं प्रणव थोडे बेटर व्लॉग्स करेल रात्रीचे वगैरे. ती रिंग लाईट मला ताई गिफ्ट करणार आहे guys. हां, पुढे स्वप्न आलो आहोत कारकडे. आलं आज ये आपण रंजिता. खाल्ली कांदा भजी. अच्छा, कांदा भजी आणि माहित नाही कांदा भजी. आणि ह्यानी घेतले सोडा आणि हिने घेतलं ते निंबूचं. सो मी काय नाही घेतलं कारण माझा आधीच चोकअप झालं आहे. सो मला अजूनही रिस्क नाही लेणे का रे बाबा. आता हिचा एक व्लॉग येणार आहे. फक्त हीच करणार आहे तो व्लॉग. तर तो बघूया कसा होतोय ते. त्या व्लॉगसाठी स्टे ट्यून्ड. ओके. येस, चलो मामा आहे. आणि एंडिंग ब्रो. तर बघू आता आपण कुठे चाललोय. तर आता आम्ही आलोय देवगड मधल्या रॉयल बेकरीमध्ये. इथे आम्हाला काय दिसलं बघा. चॉकलेट्स, कशी चॉकलेट्स ठेवली आहेत बघा. किती चॉकलेट्स आहेत बघा. चॉकलेट्स किती पार्थला सगळी दिली तर संपणारच नाहीत ती. संपवेल नक्कीच. एवढा तो चॉकलेट होलिक आहे. ते बघ, केक पण सुंदर सुंदर आहे. कोणाचा बड्डे येतो आपल्याकडे? कोणाचा नाही आता. आता बड्डे वगैरे नाही. बाहेर येऊया. स्वीट बघा काय आहे, किती आहे. थोडं ते हे होतं आहे लाईटमुळे, फ्लिक होतं आहे. आणि अशी खूप भरलेली बेकरी आहे. तुम्हाला प्रमोशन वगैरे करतच नाही आहोत, अजिबातच नाही. असं काय ऑफर वगैरे दिलं नाही तर प्रमोशन करू. जे देवगडमध्ये राहतात त्यांना माहीत आहे. हा बिस्किट पगलू. पण इथे बघा एक मगासपर्यंत गाड्याच खेळतोय. मस्त ना. असं पाहिजे, कोणाला नाही कंटाळणार नाही काय. आणि आम्ही घेतलेलं, सो सॉरी गाईज, सो सॉरी. कॅन्डिडेट्स ऑफ पार्थ आमचं झालेलं आहे घेऊन बेकरीतून. आणि आम्ही एक दाखवतो तुम्हाला आता. म्हणजे आम्ही पण नव्हतं असं कधी दाखवलं. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. पण हे आहे देवगडचं बस स्टँड. येस, देवगडचं बस स्टँड. बसेस सोडून बाकी बस स्टँड दिसतंय. बसेस संध्याकाळी सकाळी लोकेशन. नाव वी आर गोइंग एट नेक्स्ट लोकेशन विच इज होम. येस, होम स्वीट होम. चलो. सो बसले आणि बसले आधी पण पडले उशीर.
कहते हैं आई लव यू. पुढे गुजराती में बोले बोल. प्रेम कर करे दो. और पंजाब और पंजाबी में बोले व्हाट. पंजाबी तो हमें आती नहीं. हमको पता भी नहीं. मजा में कुड़ी कुड़ी मर जावा. उडी मर जाना. कुडी. कुड़ी मर जावा. अच्छा. त्याची प्लेलिस्ट आम्हाला भरपूर आवडलेली आहे. मगाशी ती लूपवर गाणी आम्ही कंचा परत होती. परत ऐकतोय. ती एक कंचा होती ती येत होती एक सारखी. आता हे आय लव्ह यू मला येत आहे. सो आता आम्ही पोहोचलोय कुठे कोणकेश्वर. दक्षिण काशी. सो What are you trying to do? just want to show them. तेरी मेरी प्रेम कहानी किताबों में दिन मिलेगी. किताबों में दिन मिलेगी. आणि वन मोर थिंग आम्हाला आताच समजलं. Wait guys, we need light. ओके आम्हाला आताच समजलं की सो सॉरी की कुणकेश्वर हे टॉप 10 टेम्पल्समध्ये एक आहे आपलं. आणि हे आम्हाला रंजिताने दिली आहे इथे बसली आहे. सो हे खूप आपल्यासाठी प्राऊड आहे की आपलं कुणकेश्वर हे मंदिर टॉप 10 लिस्टमध्ये आलेलं आहे. सो मस्ट विजिट नक्की या. शादी लाईट शादीवाला घर. लग्न ए पूजा आहे. नाही पूजा आहे सॉरी. मंदिर आहे. अच्छा लोके कुलस्वामी. लोकेवाडीचं मंदिर आहे आणि तिथे वॉज द होल डे. आणि आम्ही सकाळी मजा केली, मस्ती केली, बुलबुल दाखवली आणि वी आर बॅक ॲट होम नाव. आणि वाजले आहेत किती? वाजले आहेत 9:15. सो आता मस्त जेवू, घरी काय केलंय ते झोपून जाऊ. जर आजचा हा मजा मस्ती ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. शेअर करायला विसरू नका, कारण आय नो तुम्ही बघता, मला व्ह्यूज खूप दिसतात पण तेवढ्याशा लाईक्स वगैरे नसतात. सो प्लीज गाईज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असं जास्त लोकांपर्यंत प्लीज असंच प्रेम दाखवत राहा. थँक्यू सो मच.